आणि 4 ते 5 छोटे चम्मच मी रवा घेतलेला आहे आणि 3 ते 4 छोटे चम्मच तूप आहे आणि थोडी इलायची पावडर आहे। तर चला स्टार्ट करूया। बघा, सर्वात प्रथम आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि तूप छान गरम झालं की आपल्याला गव्हाचं पीठ जे आहे तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवा। अगदी झटपट तयार होतात हे गव्हाच्या पिठाचे लाडू आणि पौष्टिक सुद्धा आहेत। तुम्हाला कधी गोड खाण्याची इच्छा झाली की असे पौष्टिक लाडू तुम्ही झटपट तयार करू शकता आणि हे बनवायला जास्त साहित्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे। घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये तुम्ही हे झटपट तयार करू शकता आणि बरेच दिवस टिकतात सुद्धा छान एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवल्यास। आणि हे लाडू तुम्ही प्रवासाला सुद्धा नेऊ शकता किंवा मुलांना मधल्या वेळेत छोट्या भुकेसाठी सुद्धा हे लाडू अगदी उत्तम आहेत किंवा मुलांना पोळी भाजीसोबत शॉर्ट ब्रेकसाठी पण तुम्ही हे लाडू देऊ शकता। तर हे बघा, असं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आणि कंटिन्यू फिरवत राहायचं आहे। गव्हाच्या पिठाचा कलर जो आहे हळूहळू चेंज होत जाईल। आणि प्लीज मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत फुल वॉच करा, त्यानंतरच कमेंट्स करा, लाईक करा व्हिडिओ आवडल्यास। आणि जर तुमच्या काही सूचना असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा तुम्हाला कोणती नवीन रेसिपी हवी असल्यास ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। आणि जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज म्हणून मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि साईडला जी बेल आयकॉन असते ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आणि आपण त्यानिमित्ताने भेटत राहू। तर हे बघा, थोडा कलर चेंज होत आहे गव्हाच्या पिठाचा। हे बघा, मी जवळून दाखवते, हे बघा। आणखी थोडा वेळ आपल्याला गव्हाचं पीठ जे आहे छान परतून घ्यायचं आहे। तर हे बघा, गव्हाचं पीठ जे आहे मी छान परतून घेतलेलं आहे। हे बघा, याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे, थोडा ब्राऊन कलर झालेला आहे। आता आपण हे गव्हाचं पीठ जे आहे काढून ठेवायचं आहे आणि यामध्येच आता आपल्याला थोडं तूप घालूया आपण, अर्धा छोटा चम्मच। आणि यामध्ये आपल्याला रवा सुद्धा छान परतून घ्यायचा आहे। रव्याचा सुद्धा हळूहळू कलर चेंज होईल। हे बघा, मी रवा सुद्धा छान परतून घेतलेला आहे आणि रव्याचा कलर सुद्धा थोडा चेंज झालेला आहे। हे बघा, आता आपण रवा सुद्धा काढून ठेवायचा आहे। आता आपण गुळाचा पाक तयार करून घेऊया। तर मी इथे थोडं पाणी टाकत आहे आणि आपण इथे टाकूया गूळ। गुळाचा आपल्याला एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे आणि पाक जो आहे एकदम कडक नाही करायचा आहे। पाक जर एकदम कडक झाला की मग लाडू कडक होतात, त्यामुळे हलकासा एकतारी पाक रेडी करून घ्यायचा आहे। बघा, आपला पाक सुद्धा एकदम रेडी झालेला आहे। असे बुडबुडे यायला लागले की समजून घ्यायचं की आपला पाक एकदम परफेक्ट झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून देऊया। हे बघा,
गव्हाचं पीठ आणि रवा आपण छान हाताने मिक्स करून घेऊया. यामध्येच टाकूया विलायची पावडर आणि ड्रायफ्रूट्स. छान मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आपण टाकूया आपला गुळाचा पाक. आता आपण चम्मचनीच मिक्स करूया, कारण गुळाचा पाक जो आहे गरम आहे. थोडा थोडा टाकायचा आहे पाक. आणखी आपण थोडा टाकूया. हे बघा, मिक्स करून घेऊया आणि हाताला थोडं तेल लावून आता आपण लाडू करून घेऊया याचे. सर्व साहित्य जे आहे छान असं मिक्स करून घेतलं आहे. हे बघा, आता आपण हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे, कारण मिश्रण आपलं गरम आहे. हे बघा, आणि आपण याचे आता छोटे छोटे लाडू करून सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याचे लाडू करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे तर हे बघा, अशा प्रकारे आपण लाडू तयार करून घेऊया. तर हे बघा, मी आणखी एक करून दाखवते तुम्हाला. मिश्रण थोडं गरम असल्यामुळे हाताला थोडं तेल लावायचं. तेल लावूनच आपण हे लाडू तयार करायचे. हे बघा, अशा प्रकारे आपण लाडू तयार करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे सर्व लाडू तयार झालेले आहेत. बघा किती खुसखुशीत झालेले आहेत. मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. हे बघा, हे बघा. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि नक्की करून बघा असे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडू. हेल्दी आहेत आणि झटपट तयारसुद्धा होतात आणि बरेच दिवस टिकतात सुद्धा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवल्यास. तर बघत राहा माझा चॅनल मराठी किचन विथ मनीषा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत टेक केअर. बाय बाय. हॅव अ नाईस डे.